नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत वडापाव कसा बनवायचा. जेव्हा बनवायला घेतलं तेव्हा बघितलं की लाईटच नाही. मग मी खलबत्ता घेतला, मिरची, लसूण, जिरं आणि मीठ हे कुटून घेतलं. त्याच्यानंतर बटाटे धुवून त्याला बॉईल करून स्मॅश करून घेतले. त्याच्यानंतर त्याला तर फोडणी द्यायची. तर त्यासाठी मग तेल गरम केलं, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हळद टाकून आणि त्यात आपण कुटलेलं जे मिश्रण आहे ते सुद्धा टाकून असं चांगलं तेलात परतून घेतलं आणि मग ते मी आपलं स्मॅश केलेल्या बटाट्यात टाकून घेतलं आणि याचं प्रॉपरली एकजीव केलं. असं आता एकजीव केल्यानंतर आपल्याला बॅटर करायचं आहे, ज्याच्याने आपण कोटिंग करू. तर त्यासाठी मी बेसन घेतलं. बेसनमध्ये मी ॲड केलेलं होतं आपलं मीठ, हळद, लाल मिरची आणि थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा ॲड केलं आहे. त्याच्यानंतर मी पाणी टाकून असं प्रॉपरली कन्सिस्टन्सीचं बॅटर करून घेतलं. आपले आपण जे वडे वळले होते ते मी त्याच्यात टाकले, कोट केले आणि तळले. एक एक करून मी असे सगळे वडे तळले. तुम्ही बघू शकतात की आता जेव्हा मी तळेल त्याच्यानंतर त्याचा असं गोल्डन असं मस्त असं कलर येईल. असं दिसायलासुद्धा त्याचे छान असताना खायलासुद्धा असे कुरकुरीत होते. तर अशा पद्धतीने मी केलेले होते सगळे माझे वडे. आता मस्त जर तुमच्याकडे पावसाचं वातावरण असेल तर आरामात तुम्ही हे खाऊ शकता. खूप छान डिश आहे, खूप टेस्टी आहे. मस्त रहा, ईट हेल्दी, स्टे हेल्दी. तब तक के लिए बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.